तर नाणेफेकी जिंकून निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा टीम आमने इन ॲक्शन आहे के के स्पोर्ट्स आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. आमने के कुमार केने इन ॲक्शन. फार मोठा फॅन फॉलोविंग आहे कुमारचा आणि ऑल द बेस्ट करूया आपण दोन्ही टीम्सला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी सलामीची जोडी आकेश आणि त्याच्या सोबतीनं महेंद्र. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. शुद्ध गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्वर्गीय लक्ष्मण स्मृती चषक 2022 आपल्या समोर रंगतंय. हे मैदान म्हटलं तर या बेल्ट मधील फार मोठ्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातात. मग छत्रपती क्रीडांगण देखील आपण त्याच्या देखील नावाचा उल्लेख करू शकतो. जे बापगावचं मैदान आहे तिथे देखील फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. आणि या विभागातील ग्रामीण केने स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार आहे. महेंद्र पहिलाच बॉल अप्रतिम अप्रतिम अपील झालं जरूर. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि चेंडू जाईल इथनं निर्धाव. होमसामध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक संघ खेळत आहेत 11. कालच्या दिवसामध्ये टीम्स आपण पाहिल्या. एक सिंगल अजून ऍड होईल. अकाउंट ओपन झाला. एंट्री गेटच्या बाजूला जे झाड आहे तिथे एक टू व्हीलर बाईक आहे. त्याचा मिरर आहे ना भरपूर त्रास देतोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. तर रिक्वेस्ट आहे कृपया करून ती थोडीशी बाजूला करा. फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दमदार षटकार. ते गेट आहे ना आय थिंक त्या गेट समोर जी बाईक पार्क आहे तिचा मिरर भरपूर त्रास देतो. रिक्वेस्ट आमच्या तिथल्या लाडक्या प्रेक्षकांना त्या बाजूला रोडच्या बाईक ती टू व्हीलर त्याचा मिरर भरपूर रिफ्लेक्स होऊन त्रास देतोय त्याच्या बाजूची. आता जो ब्लॅक टी शर्टचा मुलगा त्याच्या मागे जी बाईक आहे ती नाही अजूनही नाही झालं. जो ब्लॅक गेट आहे ना एंट्री गेट त्याच्या समोर ज्या बाईक्स आहेत 2-3 त्यांचे मिरर थोडे खाली करा. प्लेयर्सला देखील त्याचा थोडा त्रास होतोय. रोडच्या त्या बाजूला ती बाईक. एंट्री गेट नाही जो कंपाऊंडचा गेट आहे ना तिथली बाईक. आय थिंक ऍक्टिव्ह आहे. खोलवट टप्प्याचा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. बॅकअप दिलं जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत मिळणार आहे एक सिंगल. फार चांगलं क्रिकेट खेळते या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ती म्हणजेच टीम किरण स्पोर्ट जांभूळपाडा. एक परिपक्व क्रिकेटसाठी जांभूळपाड्याला ओळखलं जातं. या आधी देखील या संघाला पाहिलं कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं ही टीम नेहमीच खेळते. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर सिंगल डबल्स आणि त्यानंतर आपण पाहता एक षटकार आणि पुन्हा एकदा सिंगल. यष्टीरक्षकाने केली पुन्हा एकदा चूक. डिक्लेअर मिळेल आणि बाईटच्या स्वरूपात ही सिंगल आली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न आणि टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळती आहे विदाउट लॉस 10 रन्स पहिल्या षटकामध्ये आलेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती एक चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल.
बोला तयार. हा बीमर आहे आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल, म्हणजेच एक्स्ट्राज रन या ठिकाणी मिळतील आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधून. क्रिकेट मधला एक सगळ्यात सुंदर आणि सेफ फटका, षटकार. बोला तयार. बॉलिंग ट्रॅकवर रन्स फार चांगल्या बनवतीये टीम जांभूळपाडा आणि आता गती कमी केली. फ्रीडच्या चेंडूवरती षटकार, तदनंतर वापसी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. याच कामगिरीची नितांत नितांत गरज आहे. बोला तयार. बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट फुटला आले, लॉंग ऑफला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर मात्र दूर राहिला फलंदाजापासून आणि चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी होत असताना घरच्या मैदानावरती तुम्ही खेळता, त्यामुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला अतिशय चांगली माहिती आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं क्रिकेट होणं फार गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. शॉर्ट ऑफ लेन, फटका सुंदर आहे, गॅप मोठा आहे चेस फिल्डरसाठी. अडवला बॉल, व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा रोखलेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हरला आणि आता थ्रो चांगला आणि 2 धावेला 3 मध्ये कंप्लीट करत असताना फार मोठा धोका पत्करला होता, फार मोठा. मात्र त्यामध्ये यश आलं. एक गोष्ट फार चांगली झाली की बाउंड्री अडवली गेली, त्या रनआउटची जी चान्स होती ती मात्र मिस झाली आणि 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. अँड आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आले, या षटकामध्ये 11, म्हणजे 10 पेक्षा जास्त सरासरी सध्या पाहायला मिळतीये. 2 षटकांमध्ये 21, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आहे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा हा संघ कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. कमबॅक होणं फार गरजेचं आहे, कारण या मैदानावरती 35 ते 30 धावा जरी झाल्या तर ते एक फार मोठं लक्ष आहे. तर मग वापसीची नितांत गरज या सामन्यामध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एका सेक्शन मध्ये उचलला चेंडू, जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत रन्स इथनं अजून काही मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगल डबलला आपण पाहतोय सातत्यानं हलती ठेवली, ही फार महत्वाची गोष्ट आहे. बोला तयार. ओव्हर द विकेट, रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक, स्वतःला थांबवलं, पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. लो फुल टॉस, मिड ऑनला क्लिअर करून चेंडू डीप मध्ये लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग यावी चांगली झाली आहे, थ्रो देखील चांगला आलाय, रनआउटची संधी. यस, अंपायर्सकडे अपील आणि नॉट आउटचा इशारा, म्हणजे 2 धावा पूर्ण होतील आणि धावफलक 2 ने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय एकेरी दुहेरी धावेनं आता एक मोठ्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी या मॅच मध्ये होत असताना आपल्याला दिसतीये. 24 धावा धावफलकावर.
आणि या ठिकाणी झेल फलंदाज होतील फायनली बाद. लागेल धक्का आणि विकेट जातीये. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय सध्या एक चांगल्या स्थितीमध्ये किरण स्पोर्ट्स जांभूपाडा हा संघ अडचणी सातत्यानं तुमच्या समोर येत राहतील. फक्त तुम्हाला लढावं लागेल शेवटच्या टप्प्यापर्यंत. विजयाची नक्कीच एक जी तुमची आस, जो तुमचा ध्यास, तो मे पर्यंत तुम्हाला या क्रिकेटच्या रणांगणामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत लढावंच लागेल. क्योंकि जीतना है तो लढना होगा. आणि आपण नेहमीच म्हणतो ना, जब तक जिंदगी है तब तक संघर्ष, और जब तक संघर्ष तब तक जिंदगी भी है. तर जगाल तर वाघासारखे जगा आणि लढाल तर शुभासारखे लढा. पुढच्या सामन्याचा टॉस आणि आपण इन्व्हाइट करू नाणेफेकीसाठी टीम बीबी स्पोर्ट्स इटाडे आणि एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी थ्रो चांगला आलाय. पुन्हा एकदा कलेक्टिंग खराब. रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील आणि लागेल हा धक्का किरण स्पोर्ट्स जांभूपाडा टीमला रनआउटच्या स्वरूपात. जो एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो तो फार इम्पॉर्टंट आहे. नवीन फलंदाज प्रशांत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज सुजयनं आणि इथनं याच कामगिरीची आशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म बॉलर आहे. अतिशय सुंदर बॉल पडल्यानंतर चेंडू अँगल होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं जातोय. फार चांगलं यष्टीरक्षण या क्षणाला पाहायला मिळालं. डॉट बॉल. 2 षटकांमध्ये 21 झाल्यानंतर कमबॅक होणं फार गरजेचं होतं आणि तो कमबॅक करून देत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो सुजय. त्याच्या नावामध्ये अगदी सुजय अशी कामगिरी जी करणं गरजेचं आहे आणि नावाला शोभेल असं काम सध्या तो मैदानाच्या आत करतोय. अंतिम बॉल या षटकातील. बॅकफुटला येऊन एक चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हर्समध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात. अडवला बॉल आणि थ्रो देखील तितकाच सुंदर. आणि 3 षटकांचा खेळ या सिंगलच्या मदतीने झाला संपन्न. अँड आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल आहे 26. या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या सुजयनं. तर मग त्याचं कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. आणि के स्पोर्ट्स आमने या संघानं 3 ओव्हरमध्ये खर्च केले धावा 26.
या स्पर्धेतील फोकस मॅन बॉलिंग ट्रॅक वरती फार मेहनत ज्यांनी घेतली आहे. चेंडू हवेत आणि यावेळी झेल टिपला अतिशय सुंदर आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद आणि लागेल हा धक्का आणि विकेट जातीये. आणि फलंदाज बाद होत असताना तुम्ही पाहिलेत ते म्हणजेच आपण प्रशांतला आणि वापसी फार चांगली करतीये या मॅच मध्ये टीम आमने. फलंदाज बाद. वापसीची फार गरज आहे आणि तो कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या 7 बॉलमध्ये फक्त रन्स आलेत 5, विकेट गेले 3. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येऊन अडवत असताना चेंडूला याच फिल्डिंगची नितांत गरज होती आणि ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल डबल ना तर तुम्हाला कमीत कमी 32 ते 33 पुढे जायलाच हवं. 2 धावा कंप्लीट झालेत आणि हीच अशा अपेक्षा या मॅच मध्ये या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. कमबॅक अगदी गरजेचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्रीच्या बाहेर. एक्स्ट्रा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी चौकार. आणि नक्कीच मागचे काही काळ जो दबाव बनला होता तो आता फारसा कमी होतोय किरण स्पोर्ट्स जांभूपाडा या क्रिकेट संघावरनं आणि टीम आता एक चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. याच अशा अपेक्षा या संघाकडनं नक्कीच असतात फलंदाजांना आणि पाहायचंय आता 4 ओव्हरमध्ये तर टार्गेट काय सेट केलं जाईल. कारण मनोहर आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, अनुभव फार मोठा आणि तो अनुभव सिद्ध करत असताना अपील झालं अंपायर्सकडे लेग बिफोर विकेट साठी. सिंगल पूर्ण झाली आहे लेग बायच्या स्वरूपात. या ठिकाणी धावा मिळणार आहेत आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकतं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर वरती ती म्हणजेच आपण पाहतोय 33. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च झालेत. 3 ओव्हरमध्ये 26 होते. टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक चेंडूला आतमध्ये आणलं. काहीसा चेंडू तुम्हाला फिरकी घेताना दिसला आणि हा अनुभव आहे गोलंदाज मनोहरचा आणि त्या अनुभवाला सिद्ध करत असताना तो पाहायला मिळतो. म्हणून म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि त्याचा पुरेपूर फायदा मनोहर उचलतोय. वन मोर डॉट बॉल. पुन्हा एकदा नॅचरल ऑफ ब्रेक फिंगर रोल करत असताना अगदी हलक्या हाताने टाकलेला हा बॉल होता. टप्पा अतिशय सुंदर आणि ज्या टप्प्यावरती ऑफ ब्रेक पिच व्हायला हवा तिथेच पाहायला मिळाला. घरचं मैदान आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये वापसी केली सुजयनं मनोहरनं. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 33 आणि 34 धावेचं लक्ष आहे. तर टॉस आपण करणार आहोत बीबी स्पोर्ट्स इताडे आणि एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा या 2 टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन इताडेच्या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आमनेपाडा एमडी स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे. एमडी स्पोर्ट्स आमनेचे कॅप्टन. तर मिड इनिंग मध्ये आपण टॉस करू आणि सामना ज्यावेळी सुरू होईल तर आपण ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आमचे मानेऱ्याचे एक लोकप्रिय आणि नामांकित समालोचक मलंगड विभागातील आणि भिवंडी क्षेत्रामध्ये ज्यांना आपण अनेक वर्ष सातत्यानं ऐकतोय आमचे बंधुतुल्य मित्र राहुल भोईर यांना धन्यवाद.
तर टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. बीबी स्पोर्ट्स इतर आणि एमडी स्पोर्ट्स आमने पाडा अशी नक्कीच आपल्याला लढत पाहायला मिळेल. आणि होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मदनजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. चला बीबी स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉलिंग करतील. यज्ञिका स्पोर्ट्स अशी मागणी आहे आणि आला कीच आपण थम्सअप देखील देऊया. टॉस विनिंग कॅप्टनला आपण थम्सअप देऊया. तर नक्की आपल्याकडे वेळ थोडासा कमी कारण का सामना सुरू होतो. टॉस मित्रा तू जिंकलाय. 4 वर्षी माझे का असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. तर शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. बॅटिंग करायचे 4 वर्षी माझे काय माइंडसेट कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एक अंदाज 4 ओव्हरमध्ये 40+. संघ पूर्ण उपस्थित आहे का काही खेळाडू अनुपस्थित आहेत? नाही उपस्थित आहे. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. टॉस झालाय बीबी स्पोर्ट्स इतरांना प्रथम टॉस जिंकलाय. ते करतील फिल्डिंग आणि बॅटिंग या दरम्यान एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा करणारे पहिला इनिंग मध्ये. आपण कॉम्बॉक्स मध्ये ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हा दरम्यान डिक्लर धावीत नमेल. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. सुंदर आवाज आपण नक्कीच ऐकला ओमकार शेट्टे यांचा. सातत्याने नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकत असतो क्रिकेट कॉमेंटरच्या माध्यमातून. आणि आज आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये ते देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी बघतो आपण एकूण 34चं टार्गेट आहे. 2 सलामीवीर फलंदाज कुमार आणि स्वतः मनोहर आलेत या स्पर्धेचे फोकस मॅन, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं दर्जेदार आणि दमदार असं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावा पुस्तकावरती एकूण आपल्याला मात्र धावा पाहायला मिळतात एकूण 3. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस करत असताना किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा विरुद्ध के स्पोर्ट्स आमने अशी ही लढत. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण आपल्याला धावा मात्र पाहायला मिळतात. या दरम्यानच्या 4. टार्गेट एवढं मोठं नाहीये मात्र मॅच चांगली होईल. नेक्स्ट बॉल चेंडूला बघितलं जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 6 धावा आहेत. पहिले 5 धावा आहेत, माफ करा, 5 रन स्कोर बोर्डवरती आहेत. पहिले षटक आहे गोलंदाज आकेश. दरम्यानचा फटका हवे त्या डीप मध्ये. फिल्डर मात्र भरपूर वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र भन्नाट वेगानं या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. मागी गणेश उत्सवाचा असा दुसरा दिवस आहे. चांगला चेंडू फुलरेंचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका भन्नाट वेगानं मात्र चेंडू देखील शॉर्ट पॉइंटला फील्ड होतोय. खूप वेगानं आला होता तिथे मात्र चांगली फिल्डिंग देखील धावीत नाही मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावा पलकावरती धावा एकूण 10 आहेत. पहिलीच मॅच आपण भरपूर चांगली बघितली आजच्या दिवसामध्ये. एनके स्पोर्ट्स खांडवल चॅगिन जय हनुमान स्पोर्ट्स चौधरपाडा. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती. ओव्हर द विकेटनं चेंडू डावा स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वरती. आकेचा हा मोठा षटक. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना विशेप मध्ये यावेळेस हा फटका झेल ड्रॉप झाला.
कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. फेक देखील एवढी चांगली आली नाही या तोपर्यंत वेगानं या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि आम्हाला विकीकेने माहिती देत असताना एकूण पहिल्या षटकाच्या अखेरीस 34 धावसंख्येची दरम्यान गरज असताना पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 वरती बिनगडी बाद के स्पोर्ट्स आमने या मॅचमध्ये. 18 चेंडू अजून 21 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला बेबी स्पोर्ट्स इताडेच्या अगेन्स्ट एमडी स्पोर्ट्स आमनेपडा. मदनजी जाधव साहेबांचा नक्कीच संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपडा टीमने देखील खूप चांगला केला होता त्यांनी पहिल्या दिवसामध्ये. तो संघ सेमीफायनल मध्ये आला होता आणि आज नक्कीच एमडी स्पोर्ट्स आमनेपडा देखील आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओम 11 किरवली अगेन्स्ट संघ श्री भोलेनाथ आमनेपडा. आमचे मित्र दिनेश पाटील यांचा संघ देखील इनॅक्शन मध्ये असेल पुढच्या मॅच मध्ये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क या दरम्यान आला नाही. वाईट बॉल अंपायरचा इशारा. अच्छा नक्कीच माघार घेतली. नेक्स्ट बॉल यावेळेस हा फटका कुमार दरम्यानचा आताचा चेंडू मात्र बघतो आपण चांगला लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. एक धावीत न मिळत्या आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 20 या आकड्यावरती. 14 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 14 धावा असं इक्वेशन असणार या मॅच मध्ये विजयासाठी. नेक्स्ट बॉल. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. कुमारला माहिती आता मात्र जास्त काही जोखीम घ्यायची गरज नाहीये. सिंगल डबलने देखील मॅच आपल्याला जिंकता येऊ शकेल आणि तो प्रयत्न आता मात्र भरपूर चांगला कुमार देखील या मॅच मध्ये करत असताना मनोहर श्रीधर केने या मॅचचे नक्कीच फोकस मॅन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार असं आयोजन आणि ते स्वतः आता मात्र इन ॲक्शन मध्ये आपल्या टीमसाठी खेळत असताना. 13 धावेची अजूनही गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक 14 या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 21. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ करत असताना. जयेश दरम्यान चांगला शॉट आहे. तिथे फिल्डिंग देखील चांगली झाली आहे डीप कव्हर मध्ये. धाव दरम्यान आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 22 आकड्यावरती. दरम्यानचा अंपायरचा षटक संपल्याचा इशारा देखील आपल्यापर्यंत आलाय. थँक्यू डीजे. गजा नाही तर मजा नाही. आता गजा जास्त बाहेरच्या साऊथचे तो सॉंग ऐकत असतो. मराठी सॉंग तो कमी ऐकतो. ऍक्च्युअली तो साऊथचाच आहे. चुकून इकडे ते राहायला आहेत. ते खेळतात नक्कीच या संघामध्ये म्हणून
ते या 2 दिवसासाठी इकडे आहेत, ते साऊथला निघतीलच. परवा त्यांची फ्लाईट असेलच सोमवारी. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. थर्ड ओव्हरला सुरुवात. ओमकार या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आहेत. संघाची एकूण धावसंख्या 23 वरती. इक्वेशन या मॅचचं 11 मध्ये 11 बनवायचे आहेत. के स्पोर्ट्स आमने 11 चेंडू 11 धावेची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. असा स्पर्धेचा सलगचा हा 3रा दिवस. 3 फेब्रुवारी नक्कीच गुरुवारी या स्पर्धेला नक्कीच आपण आगाज केला होता. साईबाबाचा साईनाथांचा दिवस होता. आणि ओम साई आमने क्रिकेट लोणाड असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य मदनजी जाधव साहेब देखील या व्यासपीठावरती आहेत. विकेटचा इथना दरम्यान धोका जर होता, रनआउटचा धोका होता, तो धोका टळलाय. दरम्यान धाव इथनं मिळणार नाहीये. 10 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 10-11चं इक्वेशन. गोलंदाजी चांगली करावी लागेल मॅच मध्ये वापसी करायची असेल तर. कुमार साकिंग एंडला आहेत. प्लेसमेंट भरपूर चांगली आहे. तिथे खेळाडू देखील उपस्थित नाहीयेत. भरपूर दूरवरनं खेळाडू पोहोचणार, चेंडू उचलून फेक करणार, तोपर्यंत कुमारला 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25-25. दरम्यान विकेटच्या पद्धतीने खेळाडू बाद पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये के स्पोर्ट्स आमने टीमला कुमार बाद. हॅलो, नवीन फलंदाज प्रशांत आलेत. आमने पाड्याचे सन्मान्य संतोषजी काकडे साहेब जे सरपंच आहेत, त्यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी करतो हार्दिक स्वागत. वेलकम. चेंडू आणि बॅटचा पुन्हा संपर्क आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये के स्पोर्ट्स आमने संघाला. 1 more विकेट डाऊन. अजून या मॅच मध्ये विजयासाठी 9 धावेची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 9 धावा असं इक्वेशन. 12 चेंडू 11 बनवायचे होते. 11 बॉल 11 बनवायचे होते. 10 बॉल 11 बनवायच्या होत्या. 9 चेंडू 10 बनवायच्या होत्या. आता 7 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सात चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार या मॅचचा. हॅट्रिक बॉल ओमकारचा. सुजय साकिंग इनला आहे. तर अजून एक आला डॉट बॉल. चांगला कमबॅक केला किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाने या मॅच मध्ये. आता मॅच मध्ये शिरकाव करत असताना, वापसी करत असताना, कारण का ओमकारचा हा षटक भरपूर चांगला होता. आता चेंडू शिल्लक 6 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 9 धावा. फक्त 2 धावा खर्च केला गोलंदाज ओमकार.
टर्निंग पॉइंट षटक. यस DJ गजा. उपसरपंच सन्माननीय योगीजी जाधव साहेब आमनेचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. या योगीजी जाधव साहेब. यावेळेचा हा फटका हवेत खेळलेत. मॅच होती कुठे नेता आले कुठे. ज्या अनुषंगानं खेळ केला जांभूलपरा टीमनं अप्रतिम खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये हार त्यांनी मांडलीच नाहीये. थांबले नाहीच ते प्रयत्न त्यांनी मात्र मनापासून केलेत आणि जिद्दीने केलेत. ते प्रयत्न अजूनही सुरू आहेत या मॅच मध्ये. चिंडवाना बॅटचा संपर्क तर नक्कीच चार चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज. कदाचित होत्याचं नव्हतं होईल की काय मैदानाच्या आतमध्ये. 4-9चं इक्वेशन आलंय. ओव्हर द विकेट ना व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. चला चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल सहकार्य करा. महेंद्र सहकार्य करा. आता चेंडू दरम्यान शिल्लक असतील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावेची अजूनही गरज आहे. हाच क्रिकेटचा खेळ जिथे नक्कीच तुम्हाला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष जर केला तर नक्कीच तुम्हाला मात्र यश मिळतं असं म्हटलं जातं. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि मेहनत आता मात्र इथनं करत असताना या मॅच मध्ये आजच्या सगळ्या मॅचेस तुम्हाला भरपूर चांगल्या पाहायला मिळते. कारण का आज चांगले चांगले संघ इनॅक्शन मध्ये आहेत. चांगल्या टीम इनॅक्शन मध्ये आहेत. 4 चेंडू 8 धावेची गरज. तो विकेटनं चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. आला हा डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक 3 आणि विजयासाठी 8 धावेची गरज. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. आला हा
भरपूर चुका चेंडू बघतो आपण या दरम्यान जास्त होते धावांपासून, आता धावा जास्त आहेत आणि चेंडू कमी झालेत. असं क्रिकेट आहे जो सातत्याने नक्कीच तुम्हाला या दरम्यान सड्याप्रमाणे रंग बदलणारा पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ, चांगला क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. किरण स्पोर्ट जांभूलपरा टीम न अक्षरशः कंबर कसली या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये 8 धावेची गरज. मोठा फटक्याची गरज. वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या प्लीज, थोडं सहकार्य करा. या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. इथनं कीपरकडनं चूक झाली आहे, 22चा इशारा अंपायरचा आलाय. दाबीतनं फक्त एकच मेल, एक बॉल आता मात्र शिल्लक आहे आणि विजयासाठी 7 धावेची गरज आहे. एक चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. जिथे 11 चेंडू फक्त 11 बनवायच्या होत्या, तिथून मात्र जो कमबॅक केलाय तो दर्जेदार. या दरम्यानचा